जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी, जय भीम. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की भारतीय कर्मचारी मजदूर युनियन यांनी पवित्रा घेतलेला आहे की महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन म्हणजे सर्वोपचार रुग्णालय, जीएमसी मेडिकल कॉलेज, सर्वमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ये दोन सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे मोठा विभाग आहे महाराष्ट्राचा. या दोन्ही विभागामध्ये जोराने ठेकेदारी चालू आहे. कोटी कोटी रुपयाचे टेंडर चालू आहे वर्षामध्ये. परंतु जे काम करणारी लोक आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये, त्यांना वेळेवर वेतन नाही, त्यांचा पीएफचा पत्ता नाही, त्यांचा ECICचा पत्ता नाही, त्यांचा गणवेशचा पत्ता नाही, त्यांना दीपावली बोनस नाही. वेतन मागायला गेले तर त्यांना कामावर बडतर्फ करून टाकू असे धमकावले जात आहे. जे अस्थायी कर्मचारी आहेत, परमनंट कर्मचारी, चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणी, त्यांचे कालबद्ध पदोन्नतीचं काही नाही. 10, 20, 30चे 3 पदोन्नती, प्रत्येकाला जे कालबद्ध पदोन्नती आहे त्याचा ठाव ठिकाणा नाही. अस्थायी कर्मचारीचाही शोषण होत चाललेलं आहे. कंत्राटी कामगारांचा विचार करायलाच नको. पण हे मला विचारायचं आहे शासनाला, हे कोटी कोटी रुपयाचे जे तुम्ही टेंडर देताय, त्या देताना करारामध्ये तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असता की कामगारांना वेतन देणे हे तुमची जबाबदारी आहे नियमितपणे. जर ग्रँड कधीतरी काही कारणास्तव उशीर झाला तर तुम्ही कामगारांना वेतन द्यायचा. परंतु कॉन्ट्रॅक्टर लोक कारण दाखवताय, 5-5 महिने ग्रँड नाही. मग त्यांच्या अधिकाऱ्याला विचारलं, संचालक न्यायालयात विचारतो तर हे बोलतायत की मंत्रालयातून ग्रँड आली नाही. अहो, ग्रँड नाही आली तर त्या कामगारांचं काय, कसं त्याचं घर भागणार? म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबरला बंधवा गुलाम, बाउंडेड लेबर केलेला आहे. कोटी कोटी रुपयाचे टेंडर सोडतात तुम्ही लोक. कॉन्ट्रॅक्टर श्रीमंत होत चाललाय आणि ते गरीब, त्याला वेतन वेळेवर नाहीये. आज पूर्ण महाराष्ट्राचे आरोग्य विभाग, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सर्व कामगारांना मी आज आवाहन करतो की सर्व तयारीत राहा. एक राज्यव्यापी आंदोलन भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या वतीने छेडण्यात येईल. कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, अस्थायी कामगारांनाही न्याय मिळावा. त्यांचा जे आहे देय, त्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा आंदोलन करणे गरजेचे आहे. कालचा एक छोटासा वाक्य, अकोला जीएमसी मध्ये मेस मध्ये काम करणारी लोकांना 6-6 महिने वेतन नाहीये. मी अकोल्यामध्ये संबंधित लोकांना बोललो. मग महाराष्ट्र मुंबईमध्ये त्यांचे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये संचालक न्यायालयाला बोललो.
आज मला सूचना मिळाली की कामगारांना असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही सोमवारी कामावर यायचं नाही. म्हणजे 5-5 महिने ज्या कामगारांनी काम केलं त्यांना तुम्ही वेतन दिला नाही. जर वेतन मागायला गेले की कामावर यायचं नाही. कोण बोलतोय हा जबाबदार बेजबाबदार अधिकारी? त्याला त्याची नोकरीचा भय नाही का? जर मी त्यांना या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही संदेश देतो, जर एकही कामगार अकोला जीएमसी मध्ये मेसमध्ये काम करणारे कामगाराला जर धक्का लागला तर त्या संबंधित अधिकारीची नोकरी जाणार ही 100% मी त्याला बोलतो. त्याची नोकरी खाऊन टाकेन मी. गोरगरिबांचं शोषण करताय तुम्ही. कामगारांनी अगर 5 महिन्याची थकीत वेतन मागितले तर त्यांनी चूक केली, त्यांचा कुटुंब नाही. हे चालू देणार नाही अन्याय. जोपर्यंत भारतीय कर्मचारी मजदूर युनियन या जगामध्ये आहे, भारतात आहे, तोपर्यंत एकही कामगारावर अन्याय होऊ देणार नाही, अन्याय होता कामा नाही. याची सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी, संचालक, माननीय संचालक, सहसंचालक, सर्व संबंधित अधिकारी, माननीय आयुक्त यांनी याची दक्षता घ्यावी. अन्यथा मी मागे बोललेलो आहे, एक मोठा आंदोलन राज्यभरी छेडण्यात येईल. आता याचा मी इशारा आपल्याला देतोय. कामगार मित्रांनो, लवकरात लवकर आपण हे आंदोलनाचा पवित्रा घेऊ. पण आपणही सर्वांनी एकजुटीने भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या सोबत जोडा. आपली सभासद निश्चित करा, जोडा. आपली जबाबदारी घ्या आणि कामाला लागा. एवढाही सांगून मी इथं माझे 2 शब्दांना विराम लावतो. जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी, जय भीम.